नंतरची महत्त्वाची बातमी ती मुंबईच्या मागाटणे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर 6 वाहनांचा अपघात झालाय। 5 कार आणि एका बसची जोरदार धडक झाली। यात काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते। मुंबईच्या बोरिवली पूर्व येथील मागाटणे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला। या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। 5 कार आणि एका बसची जोरदार धडक बसलेली आहे आणि त्यामुळे काही जण जखमी झालेले आहेत। महामार्गावर 6 गाड्या एकमेकांना धडकून हा अपघात झालेला आहे। वेस्टर्न एक्सप्रेस वेवर मागाटणे जवळ हा अपघात झालेला आहे। या अपघाताचं कारण अद्याप कळलेलं नाही, मात्र बोरिवली पूर्वेच्या मागाटणे इथं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 5 कार आणि एका बसची जोरदार धडक बसलेली आहे। यात काही जण जखमी झालेले आहेत। किरकोळ दुखापत झाल्याचं कळतं आहे। त्यांना जवळच्याच रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलेले आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, या अपघाताचं कारण कळू शकलंय? नक्कीच आपण बघतोय की काही वेळापूर्वीच हा अपघात जो आहे तो झालेला आहे। यामध्ये 5 कार आणि एका बसचा मिळून जवळपास 6 गाड्यांचा हा जो एक्सप्रेस हायवे आहे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, त्याच्यावरती हा भीषण अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत हा जर स्पॉट आपण बघितला तर मागाठाणेचा जो हायवे आहे, म्हणजे बोरिवली पूर्वच्या इथला जो हायवे आहे त्याच्यावरती हा अपघात झालेला असून आपण बघितलं तर नेमका अपघात का झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे। जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी या अपघातामुळे झालेली आहे ती वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम सध्या पोलीस करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र काही तासांपूर्वी झालेला हा अपघात जो आहे तो अतिशय भीषण आपल्याला व्हिज्युअल्सद्वारे देखील बघू शकतो का आपण कशा प्रकारे एकमेकांवरती गाड्या आदळलेल्या आहेत आणि आता त्याचाच तपास की हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करतायत आणि तिकडची परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात। धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।